नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टी ब्लॉगमध्ये. तर गाईच बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक महिन्यानंतर ब्लॉग म्हणते, कारण की 10वीचं वर्ष तरी असं आहे, मोबाईल भेटत नाही. तर असंच आपलं ब्लॉग एक महिन्यानंतर 2 महिन्यानंतर येतील, कारण की 10वीचं वर्षी तर अभ्यास करायला लागतो. आम्हाला अभ्यास करून बेकार असतो डायरेक्ट. तर गाईच आपलं ब्लॉग डायरेक्ट 10वीचा बोर्ड एक्झाम असेल आजची, ती झालं आपलं डायरेक्ट डेली ब्लॉग येणार. तर आज चाललं आहे मित्रांसोबत, वर्गातली पोरं येतात तर डोंगरावरती पोहायला चाललं आहे. तर लास्टमध्ये नक्कीच खूप मजा येईल. आणि जो काही चॅनल आपल्याला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. तर लाईक भेटूया लोकेशनवरती. गाईस आलं मी इथं आणि थांबलं आहे शाळेपाशी, कारण की पाऊस आलेला खूप जरा, तर थांबलं इथं. माझ्या हातात मोबाईल होता त्यामुळे थांबलं, नाही तर डायरेक्ट गेलो असतं. सगळी पोरं गेत लोकेशनवरती, तर आपण पण जाऊ. पण थांबायला सांगितलं तर, कारण की तिथं जायचं तर खायला पण पाहिजेत. तर बिर्याणी का काहीतरी हाणच आहे, तर त्यासाठी जायचं हाणाला. तर थांबलं इथं बघा, पाऊस चालता म्हणून इथं थांबलेलं थोडंसं. इथं आलंय ते, आता ते गेलेत बिर्याणी आणायला वावे घरला. एकटं झालं तरी इथं थांबलंय. आता बोललं 10 मिनिटं येतो, थांबलंय इथं रस्त्यावर. डायरेक्ट ते आता जाऊ डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती. तेच व्ह्यू बघा, कधीपासून थांबलेलो इथं. येतात ती दोघं जण बिर्याणी आणायला गेली. डायरेक्ट इथं भेटून मला लोकेशनवरती. 10 मिनिटाचं 10 तर झालं तरी अजून हे आले नाही. काही खालनं जाऊन आला तरी अजून इथं पोरांचा पत्ता नाही आमच्या. बघा इथनं जाऊन आला भैया. काही बघा भैया तिथनं जाऊन आला गावात ना, तरी अजून इथं पोचताय अजून पोरांना पोचली. 10 मिनिटं बोललेलं येणार होतं, 10 मिनिटाचं 10 झालं तरी अजून काय पत्ता नाही. 2 तर झालं इथं उभा आहे. वाट लावली असा हे असं गेलं असतं तर बरं असतं. पहिले 2 तर झालं बाई, 10 मिनिटात बोललेले येतो, 10 तर झालं तरी अजून काय पत्ता नाही आमचा. इथंच उभा थांबायला लागणार आहे. कधी बसणार आहे, 12:30 वाजता आला तशी, आता 2 वाजलं तरी काय नाही पत्ता इथं अजून आमचा. बघा डायरेक्ट बेकार झाला रस्ता, 2 तासानंतर इथं आलोय. बघा रस्ता बेकार आहे, बिर्याणी आणलं डायरेक्ट. बेकार आहे. मला नाही द्यायला. पाय दुखायच्या चप्पल बघा, गाई चप्पल बघावा. बेकार रस्ता तसा आहे ना. काहीच पोचलं इथं आणि डायरेक्ट आता बिर्याणी खातो आणि डायरेक्ट जाऊ तो पावाला, कारण की टाईम पण जाम झाला आहे. तर पहिले खाऊन घेतो, नंतर डायरेक्ट जातो पावाला. पोरं पण जाम आहे इथं बघा, दाखव इकडे पोरं आहेत. डायरेक्ट जातो इथं आलं खायला, बिर्याणी खायला. इथं डायरेक्ट जेवण देऊन जाऊ डायरेक्ट पावाला. जाम गर्दी आहे तरी पण जाऊ आपण, लास्ट पण तर नक्कीच राहा. गाईच पोचलं इथं आणि इथं थोडंसं खाऊन देऊन घेतो डायरेक्ट, नंतर जातो पावाला. हे बघा इथं पोरं पण आणि आता खाऊन घेतल्यानंतर जातो डायरेक्ट पावाला. आहे बघा सगळी बसली तिथं. तन्मय डॉन बघा, डायरेक्ट इथं खातो दिसतंय गे. जेवण बिवून झाला तर चालू डायरेक्ट पावाला. आहे बघा गर्दी पण जाम आहे तिथं, तरी पण आपण जाऊ, काय टेन्शन नाही घ्यायचं. लास्टपर्यंत नक्की जरा जाम मजा येणार आहे. बघा डायरेक्ट पावाला. बघा सगळ्यांनी काम लोकेशनमध्ये. डायरेक्ट कुठे आणलं, डायरेक्ट 2-2. हे बघा
कुठे आणलं डायरेक्ट लोकेशन रायडर. माझं लक्षात ठेवा ना. डायरेक्ट चाललंय पावाला. बघा पाव पिऊन झालं डायरेक्ट जातो. बघा बिग बाईक डायरेक्ट जाते. कसं आहे आणलंय दोन घे ना त्याच्या मला घे तू ब्लॉग मध्ये. गाईड जातो पावाला डायरेक्ट. काहीच आलंय घरी आणि ब्लॉग एंड करायला विसरलो, तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. तर गाईज आपण 100 सबस्क्राईबच्या जाम जवळ, तर लवकर आपले 100 सबस्क्राईब कंप्लीट करून टाका. आणि थोडासा आज ब्लॉग म्हणजे केला आहे, तर जास्त काही क्लिप काढलं नाही कारण की पाऊस होतं, तर भेटलंच ना टाईम काढायला. आणि त्यात पाऊस पण आला तर मोबाईल काढू नाही शकत, आपल्याला वॉटरप्रूफ मोबाईल नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचा ब्लॉग कधी येईल माहीत नाही, कारण की 1-2 महिन्यानंतर येईल, पण येईल कारण की जास्त टाईम लागेल त्याला. तर 10वीचं वर्ष तर जास्त काही ब्लॉग करायला भेटत नाही, कारण की कुठेतरी यायचं प्लॅनिंग चालू आहे. तर तो पण ब्लॉग भेटेल बघा तुम्हाला नक्कीच या चॅनलवर.